बातमी धुळ्यातून. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये कोट्यवधींचं घबाड सापडल्यानं खळबळ उडाली आहे। या प्रकरणी आमदार अर्जुन खोतकर यांचा पीए किशोर पाटीलची चौकशी करण्यात आली आहे। तर धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये किशोर पाटीलची चौकशी करण्यात आली, त्यानंतर त्याला सोडण्यात आलं। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी थेट शिर्डी गाठली आणि ते साई चरणी लीन झालेत। धनंजय मुंडेंचं खातं मंत्री छगन भुजबळांकडे आल्यानंतर ते पहिल्यांदाच शिर्डीमध्ये आले, तर भुजबळांकडे पुन्हा अन्न आणि नागरी पुरवठा खातं देण्यात आलंय। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर या खात्यावर त्यांची वर्णी लागली। नंदुरबारच्या शिरपूर आगाराच्या बसमध्ये बस कंडक्टरचा उर्मटपणा समोर आलाय। वृद्ध आजी आजोबांना अपमानास्पद वागणूक देत कंडक्टरने खाली उतरवलंय। हा व्हिडिओ व्हायरल झालाय। हे फुकट प्रवास करणारे आहेत, अधिकारी राहिले असते तर गोष्ट वेगळी असती असं कंडक्टर म्हणताना दिसतोय। हां सांगतो जातो गाडी असते तर गोष्ट वेगळी आहे। हां सांगतो जातो। जळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकातील स्लॅबमधून गळती सुरू आहे। पाण्याच्या गळतीमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय। मध्यवर्ती बस स्थानकाची इमारत जीर्ण झाल्याने स्लॅब कोसळत असल्याच्या घटना घडल्यात, त्यामुळे बस स्थानकाची दुरुस्ती करावी, अन्यथा भविष्यात दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। भुसावळमध्ये अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। उन्हाळी कांदा आता काढणीला सुरुवात झाली आहे, तर काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये कांदे काढून ठेवलेत। मात्र अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय, त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात।